असतो की काय? मलाच सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अशा एक ना एक अनेक कारणामुळे तुम्ही कदाचित मागे राहत असाल. तुम्ही म्हणजे सर्वसामान्य जन जे पाहतात त्यांना वाटतं वाचवावं. घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि पाहिल्यावरती खरं तर हृदयाचा थरकाप उडवणारी आहे. मी आता सीसीटीव्हीचं फुटेज पण बघितलं की नक्की काय झालं. त्यामध्ये थोडीशी पार्श्वभूमी घेतली, तिच्या पालकांशी पण बोलले आणि त्यावेळेला हे लक्षात आलं की हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते. आणि त्याच्यानंतर तिचं मी काही लिहून घेतलंय, 8 तारखेला मोबाईल फोडला आणि म्हणून तो भरून मला पाहिजे ही तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. एनसी सेक्शन जे आहे, एनसी सेल प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जिथे घेतात एव्हरशाईनला, तिथे बोलवलं. आणि त्याच्या आधी पोलिसांना पार्श्वभूमी माहीत नव्हती. पोलिसांनी जरा त्याला बोलवून घेतलं. दम दिल्यानंतर मुलींनी सांगितलं की त्याला तुम्ही काय बोलू नका, आम्ही समजून घेतो. आणि मग ते बाहेर पडले. तरी पण पोलिसांनी 149 ची नोटीस बजावली. त्या मुलाला दम दिला की पुन्हा या मुलीला त्रास होता कामा नये. आणि त्यानंतर ते घरी गेले. 9 तारखेनंतर 17 तारखेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन त्या मुलीशी किंवा तिला त्रास देणे अशा पद्धतीची कुठली तक्रार आली नाही. 17 तारखेला त्या मुलीच्या फोनवर फोन आला त्याच मुलाचा आणि त्याने सांगितलं की माझा चुकून नंबर लागला, तू परत तक्रार करू नको पोलीस स्टेशनला, कारण पोलिसांनी सांगितलं होतं की जर ही पोलीस स्टेशनला आली तुझ्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि मग तुला सोडणार नाही, असं दम देऊन पाठवलं होतं. आणि तो फोन कट झाला. आणि 18 तारखेला मात्र त्याने असा हा जो प्रकार आहे तिला मारण्याचा तो त्या ठिकाणी केलाय. पण अशा ठिकाणी एक पोलिसांचा का कुणास ठाऊक मनामध्ये एक बागलबुवा तयार झालेला असतो आणि आपल्या मनामध्ये भीती असते. जर असं काही कारण असेल तर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो, अशी कुठल्याही कारणांची मनामध्ये तमा बाळगू नका. त्या प्रसंगामध्ये एक सुजाण समाज म्हणून मुर्दाड पडलेला समाज आपण नाही आहोत. हा मृत झालेला समाज आपण नाही आहोत. राजकारण आपल्या बाजूला चालत राहतील, पण एक समाज म्हणून तुमची आमची काही कर्तव्य आहेत आणि ही कर्तव्य वेळ काळ विचारून येत नाहीत. जिथे कुठे तुम्हाला दीनदुबळ्यांवर, तुम्हाला कुणावरही, अगदी बालकांवर असेल, महिलांवर असेल, अत्याचार होताना दिसतोय, ताबडतोब त्याच्यामध्ये उतरायचं, त्या अत्याचाराला जागेवर थांबवायचं. आज त्या मुलीचा मृत्यू झाला, ती मुलगी आपल्यातनं गेली, आता काय, पुढे काय, भविष्यात असे एक ना एक अनेक प्रसंग तुम्हा सर्वांसमोर पुन्हा पुन्हा येणार आहेत. हा काही एकमेव प्रसंग नव्हता. अगदी इतक्या जाड पाहण्याने तिच्यावर ते हल्ले झाले आणि एक नाही 15 ते 16 असे वार झाले. ते पाहत असताना फक्त एकच युवक पुढे येतो आणि त्याला देखील मदत करायला कोणीही पुढे येत नाही. अगदी बाईकवर उभे राहून तुम्ही गंमत पाहताय, अगदी मोबाईलवर शूटिंग काढताय. अशा प्रसंगांमध्ये अरे सामोरे जा, अरे लढा, आडवा करा. या सर्व प्रसंगांमध्ये तुम्हाला लढायला शिकलं पाहिजे. मनातली भीती बाजूला काढा. कदाचित काही जणांच्या मनामध्ये येऊ शकतं की माझ्यावर त्या पाहण्याने हल्ला झाला तर, माझा त्याच्यात मृत्यू झाला तर, माझ्या मागे माझं कुटुंब आहे. अशा भावनांसाठी मी काहीच म्हणू शकत नाही. पण कमीत कमी प्रशासन माझ्या मागे लागलं तर मी काय करायचं, ह्या भावनेसाठी जर तुम्ही थांबत असाल तर कृपया असं काहीही नाही. तुमच्या मनातलं हे अज्ञान बाजूला करा आणि त्या क्षणी तिथे तो जीव वाचवण्यासाठी राजकारण वगैरे सोडून द्या. तिथे सामोरे जा त्या प्रसंगाला. अरे थांबवला असतात त्या युवकाला तर ती कदाचित ती तरुणी वाचली असती. वसईतला हा प्रकार तुमच्या कुठल्याही भागामध्ये घडू शकतो. भविष्यात मात्र अशी बघायची भूमिका घेऊ नका. ती आपलीही बहीण असू शकते, ती आपलीही कोणतरी जवळची असू शकते. ज्यावेळेस आपल्या पायावर जरी एवढा मोठा पाहणा पडला तर पाय फ्रॅक्चर होईल. तिच्या डोक्यात 16 वार झाले. विचार करा. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र.